हॅलो हाय द तोरस्कर डायरीजमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी इथे आज बनवते सगळ्यात साधी सोपी अशी रेसिपी, ती म्हणजे टोमॅटोचा सार. टोमॅटोच्या सारासाठी लागणारं साहित्य बघूया. खोबरं, सर्वात आधी मी इथे लाल तिखट, हळद, जिरं, मोहरी, त्याच्यानंतर 2 टोमॅटो घेतलेले आहेत, थोडंसं खोबरं, 4-5 लसणाच्या पाकळ्याने, छोटा एक कांदा. मी आधी सर्वप्रथम मी ते खोबरं आणि लसूण आणि त्याच्यामध्ये थोडं जिरं घालून, थोडंसं लाल मसाला आणि हळद घालून ह्याचं वाटप करून घेते. हे वाटप झालं की त्यात भांड्यात हे सगळं आधी मिक्सर लावून घेणार आहे मी आणि ते वेगळे एका भांड्यामध्ये काढून ठेवते. हे अशा प्रकारे दिसते वाटण आपलं. हे मी वाटण काढून ठेवलेलं आहे. त्याच भांड्यात, धुवायची गरज नाही, त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या मी परत टोमॅटो आणि कांदा फक्त वाटून घेणार आहे. ते वाटून झाल्यानंतर मी इकडे गॅसवर तो भांडं ठेवलेलं आहे सार बनवण्यासाठी. जरा गरम होईपर्यंत गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे, छोटे 2 चमचे तेल घालते. ही रेसिपी सगळ्यात चांगली की खास करून आपल्या वयस्कर माणसांसाठी खूप चांगली आहे, भाताबरोबर खायला आणि पचनाला एकदम छान. डाळ बीळ खाण्यापेक्षा हे भातावर सार मस्त जातो, म्हणून मी बनवते आहे. मग आता मी याच्यामध्ये मोहरी घातली आहे, चांगली तट्टल्यानंतरच थोडंसं हिंग घातला आणि आधी मी वाटलं होतं ते टोमॅटो आणि कांदा आधी 2 मिनिटांसाठी चांगलं हे उकळून घ्यायचं. हे चांगलं उकळल्यानंतरच आपण आणि जरा 2 वेळा ढवळून घ्यायचं व्यवस्थित. ते शिजलं ना की मगच आपण आपल्याला खोबऱ्याचं वाटण आहे ते घालून त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आपण. हे बघा, मी आता इथे हे चांगलं आधी मी शिजून घेते, टोमॅटो आणि कांद्याचं वाटण. त्याच्यानंतर हे झालं माझं शिजून झाल्यानंतरच मी त्याच्यामध्ये नारळाचं वाटण केलेलं होतं, थोडंसं मसाला घालून ते ओतलेलं आहे याच्यामध्ये. आता हे दोन्ही चांगलं मिश्रण मिक्स झालं करून घ्यायचं आणि 5 मिनटं चांगली उकळी काढून घ्यायची. याला उकळी आल्यानंतरच मी चांगलं उकळी झाल्यानंतरच मी याच्यामध्ये थोडं मीठ घालून घेते. मीठ घातल्यानंतर किंचित आपल्याला आवड असेल तरच हे घाला साखर. मी थोडीशी नावाप्रती जस्ट टेस्टसाठी म्हणून साखर घालते आणि 2-3 कोकमा घातले आंबटपणासाठी. आणि आता मी हे बघा, मी इथे साखर घालते आहे आणि मी अशा प्रकारे आणि त्यानंतर हे 2 मिनटं परत उकळायला द्यायचं चांगलं सार आपलं. हे उकळून झालं ना की मगच आपण गॅस बंद करायचा, थोडीशी कोथिंबीर शिवरून घालायची त्याच्यावरती आणि गॅस बंद करून झाकण मारून ठेवायचं. जर आपल्याला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारे टोमॅटोचं सार माझा रेडी झालेला आहे. जर आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला. ती लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय.